देवळाली दहशत, तलवार घेऊन घरात प्रवेश, महिलेला धमकी. देवळाली कॅम्प येथील डेव्हलपमेंट एरिया आनंद रोड परिसरात पार्किंगच्या वादातून गंभीर घटना घडली आहे. दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास आरोपी केसरसिंग चिड्डाह आणि अमितोज सिंग चिड्डाह यांनी पार्किंगच्या कारणावरून झालेल्या वादातून सागर किशोर परदेशी यांच्या घरात तलवार घेऊन प्रवेश केल्याचा आरोप आहे. घरात घुसल्यानंतर आरोपीने फिर्यादीची आई सौ संगीता परदेशी यांना तलवारीनं धमकावलंय, जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तसेच परिसरातही तलवार हातात घेऊन फिरत स्थानिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाणे येथे रात्री गुन्हा नोंदवण्यात आलेला असून मुख्य आरोपी केसरसिंग चिड्डाह यांना तात्काळ अटक करण्यात आलेली आहे. दुसरा आरोपी फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. कोविडनंतर जागतिक पर्यटन क्षेत्रात तब्बल 70% वाढ झाली आहे. या वाढीमुळे हॉटेल मॅनेजमेंट आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर करिअरच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. आणि जर तुम्ही या क्षेत्रात आज पाऊल टाकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. हीच संधी आहे AH इन्स्टिट्यूट सोबत. नाशिकमधील एक विख्यात एअरलाईन आणि हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इथे उपलब्ध आहेत. विविध कोर्सेस, हॉटेल मॅनेजमेंट, टुरिझम, बेकरी अँड कॉन्फेक्शनरी आणि इंटरनॅशनल डिप्लोमाज, ज्यामुळे मिळतात ग्लोबल करिअरच्या संधी. इथे मिळतं प्रॅक्टिकल ट्रेनिंग, 100% प्लेसमेंट आणि अनुभवी फॅकल्टीज कडून मार्गदर्शन. सगळं काही एका छताखाली. AH इन्स्टिट्यूट, जिथे तुमची आवड, स्वप्न आणि मेहनत मिळवते जगभरात उंच भरारी. आजच नाव नोंदणी करा आणि सुरू करा तुमच्या करिअरच्या ग्लोबल जर्नी.